अशी स्पर्धा करू नका. आपल्याला आपली लिमिट माहिती असते, आपल्याला आपल्या आतलं डेअरिंग माहिती असते. जास्ती डेअरिंग करू नका. सहल करा, एन्जॉय करा, खावा पिवा, चांगला निसर्ग रम्य परिसरामध्ये तुम्ही फिरा, त्याचा आनंद घ्या, तो एक दुसऱ्यांना वाटा. पण अशा वेळेस, अशा आनंदाच्या वेळेस जर अशी कोणती घटना घडली मित्रांनो, ती फार दुर्दैवी असते. ती आपल्या परिवारासाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांना किती त्रास होईल ते त्यांना समजत नाही मित्रांनो. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो, याच्यापुढे तुम्ही कोणत्याही पिकनिकला, वर्षा सहलीला, ट्रॅकिंगला किंवा अन्य कोणत्याही ड्रायव्हिंग करताना तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो. ड्रायव्हिंग ही स्लो करा. योग्य जी स्पीडची मर्यादा असते, जी आहे 60-70 अशा स्पीडनेच जावा. त्याच्यापेक्षा जास्त स्पीडिंग करू नका. ॲक्सिडेंट होऊ शकतात. आपला जीव हा अमूल्य आहे. याची किंमत कोणीही लावू शकत नाही. शेवटी आपल्या जीवाची पर्वा आपल्यालाच पाहिजे. कोणतीही रिस्क घेऊ नका. मला हीच विनंती करायची आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे. आयुष्यात भरपूर अनुभव पाहिले आहेत. छोट्या छोट्या घटनांमध्ये लोकांचे बळी जातात. पोहायला जातात तेव्हा ते लोक डुबतात. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग करतात, रश ड्रायव्हिंग करतात, त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्स होतात. ट्रॅकिंग करताना काही लोक दरीमध्ये पडतात, पाय घसरून पडतात आणि त्यांचा जीव जातो मित्रांनो. तर अशा सहली करताना 100 वेळ विचार करा. आपल्या जीवाची पर्वा करा. जिथेही मनामध्ये कोणताही प्रश्नचिन्ह उभा राहील तुमच्यामध्ये की ही गोष्ट मला भीती वाटत आहे त्या गोष्टीची, तर तिकडे ते धाडस करायला जाऊ नका. कोणतंही सर्टिफिकेट भेटणार नाही. मनशांती असते मित्रांनो, पण मनशांतीपेक्षा सर्वात जास्त आपला जीव महत्त्वाचा आहे. जर तुम्ही जिवंत राहिलात तर मित्रांनो तुम्हाला भरपूर काय काम करता येईल. समाजकार्य करता येईल. तुम्ही शिक्षण चांगलं घेऊ शकता. त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही कामं करू शकता. राजकारणामध्ये येऊ शकता. तुमच्यामधला जो इनबिल्ट टॅलेंट आहे तो तुम्ही दाखवू शकता. पैसे कमवू शकता. आपल्या घराला पुढे घेऊन जाऊ शकता. आपल्या येणाऱ्या 10 पिढ्यांचा पण भविष्य उज्ज्वल करू शकतो जेव्हा आपण जिवंत असू तेव्हा मित्रांनो. अशा छोट्याशा सहलींसाठी, अशा गोष्टींमध्ये रिस्क घेऊन आपला जीव गमावू नका, ही मला आज या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला विनंती करायची आहे मित्रांनो. तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की असे काही धाडस करू नका जेणेकरून ती गोष्ट तुमच्या जीवावरती बेतेल आणि तुमच्या आईवडिलांना त्या गोष्टीचा त्रास होईल मित्रांनो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मला माझ्या प्रत्येक गोष्टींना सपोर्ट करत राहा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.